पांढरी खानापूरमध्ये आरोग्याची वारी. कुलदीप मंगळे व गावातील आयोजक मंडळी जवाहरलाल पटेल, केशवराव राजनकर, दीपक ठाकरे, गजानन पडोळे, राहुल हागुने, गोपाल शिंगणे, रफिक पठाण यांच्या विशेष प्रयत्नाने पांढरी खानापूर गावात महारोगदान निदान शिबिर दिनांक 18 जुलै 2026 रोजी पार पडले. सेवा परम धर्म या उक्तीला सार्थ ठरवत आज पांढरी खानापूर तालुका अंजनगाव सुर्जी येथील रामदेवबाबा संस्थान परिसर एका पवित्र ऊर्जा केंद्रात बदलला होता. वैद्यकीय मदत कक्ष अंजनगाव सुर्जी आणि डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य रोग निदान, मोफत औषध वितरण व रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी सभापती आदरणीय शशिकांत मंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा समाजसेवक कुलदीप शशिकांत मंगळे यांच्या विशेष प्रयत्नातून हे भव्य शिबिर संपन्न झाले. तर आज जे आहे, आज या पांढरे गावात जो आज हा वैद्यकीय उपचाराचा जो पूर आला, तो म्हणजे विशेष जो गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला एकदम मोफत आणि माफक दरात एकदम फ्रीमध्ये इथं आज पांढरी खानापूरच्या रामदेवबाबा संस्थानामध्ये उपचार होत आहे. आपल्यासोबत जुळले कर्तव्यदक्ष जे गावातील शशिकांत मंगळे साहेब आहेत, हे आपल्यासंग जुळले आहेत. ते सांगू शकतात आपल्याला की या प्रकरणाबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रकरणात आपल्याबद्दल स्थानिक लोकांकडून काही मदत मिळाली का? स्थानिक लोकांनी जी हे शिवसेना शाखावाली मंडळी आहे शिंदे गटाची, यांनी मला सर्व सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातूनच यांचं असं म्हणणं होतं की आमच्या इथे एक चांगल्या पद्धतीचा कॅम्प राबवा, म्हणून ही आरोग्य सेवा आपण मोफत दरात इथं आणली. मात्र सहकार्य या सर्व लोकांचं मला आहे. तसं जर म्हटलं तर आज जसा जर भारत जर देश पाहिला आपला, तर मोठ्या प्रमाणात इथं वैद्यकीय सेवा ज्या आहेत ते गोळी म्हणा काही म्हणा हे मोठ्या प्रमाणात महाग प्रमाणात भेटतात. आणि हा एकेकी आपला हा जो आपण हा उपक्रम राबवला, नक्कीच चांगला उपक्रम राबवला. या उपक्रमाबद्दल आपण जे कल्पना आली, हे कशी काय कल्पना आली आपल्याला? रुग्णसेवा हे आमचं खऱ्या अर्थाने खूप मोठं आजच नाही तर गेल्या 15 वर्षापासून काम आहे. रुग्णसेवेत आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आणि ज्या रुग्णांना म्हणजे मोफत सेवा देण्याची आवश्यकता असते ते खऱ्या अर्थाने आम्ही देतो. अनेक रुग्णांचं असं होते की ते खाटेवर पडलेले राहतात, आर्थिक व्यवस्था नसते. अशा लोकांना अशा सेवा देऊन ज्यांचं मुंबईपर्यंत असो, नागपूरपर्यंत असो, कुठेही असो, आम्ही त्यांना अल्पदरात अगदी बिलकुल माफक दरात हे सर्व काम करून देतो. हा आमचा छंद आहे आणि गोरगरिबांना ही चांगली सेवा द्यावी असं एक आमचं मत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व चालवतो. नक्कीच जर आपण जर पाहू शकता तर जरी ईश्वराचं जरी काल्पनिक असलं पण प्रत्यक्षात रूप हे डॉक्टराचं रूप असते. आणि आपल्या गावात जे डॉक्टर लोक आले आहेत, या डॉक्टराच्या साथूनच आपल्या गावातील कोणताही भयंकर जरी रोग जरी असला तो बरा होणार आहे. आणि या शिबिरामध्ये मला एक सांगा की या शिबिरामध्ये कोणकोणते रोग जसे की आपण ठेवू शकता, जसे की नेत्ररोग झालं, काय झालं? नेत्ररोगाकरता रोग आहे, त्यानंतर अनेक अशी आमच्याजवळ यादी आहे. फारच असं अल्प आहे की ज्याच्यामध्ये रोग समाविष्ट नाही. मात्र सर्वच रोगांवर हा एक इथे तपासणी होते आणि तपासणी झाल्यानंतर हॉस्पिटलची गाडी येऊन त्या पेशंटला घेऊन जाते आणि पुन्हा आणून सोडते उपचार करून. या प्रकरणामध्ये जसं पाहिलं आपण, आज जो इथं शिबिर जो घेतला गेला, या शिबिरामध्ये एक मोठा एक युवा तरुणांसाठी एक संदेशसुद्धा आपल्यामध्ये दडला आहे की जो म्हणजे की जर शस्त्र जर उचललं तर लाखो लोकांचं रक्त इथं सांडलं जाते. तेच जर रक्तदान केलं तर लाखो जणांचे आपण जीव वाचवू शकतो. ह्या जो रक्तदानाच्या बद्दलचा आहे, आपण काय सांगू शकाल तरुणांना? ही जी प्रेरणा मला मिळाली ही खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यातले जे बच्चूभाऊ कळू आहेत, त्या बच्चूभाऊ कळूंचा रुग्णसेवेचा वसा हा पहिलेपासून आहे. गेल्या 7-8 वर्षापासून बच्चूभाऊंशी आमचा संपर्क आला. त्यांची जी आम्ही तळमळ पाहतो की प्रत्येक गोरगरिबाला ही सेवा मिळाली पाहिजे आणि या सेवेतून त्याचं आरोग्य चांगलं बनलं पाहिजे, त्यांच्याजवळून आम्ही ही प्रेरणा घेतली आणि त्यांच्याच प्रेरणेमधून आम्ही हे सर्व कामकाज राबवतो. तसं आजच्या तरुणांसाठी या संकल्पनेतून आपण काय आदर्श ठेवू शकाल? मी तरुणांकरता हा आदर्श होतो की प्रत्येक तरुणांनी नर्वस न होता आपण प्रत्येक आरोग्याची सेवा कशा पद्धतीने प्रत्येकाला द्यावी या संदर्भात आमच्या या मोफत वैद्यकीय कक्षासोबत जर तरुण जुळला तर निश्चितचपणे प्रत्येकाला चांगला फायदा होईल आणि तरुण मंडळीचा उत्साह वाढून आरोग्याची सेवा चांगली कशी देऊ शकू हे एक तरुणांसाठी चांगलं आव्हान.
धन्यवाद सर, फार आनंद वाटला आपल्या संघ. चला समोर आपण पाहूया निर्भयवाणी संघ असं जुळत. चला आपण समोर येऊया, समोरच्या जणांची अजून सुद्धा बाईट घेऊया आपण. मित्र हो, आज आपण गावातल्याच नागरिकांसंग बोलून पाहूया. कारण जर पांढरे खानापूर गाव म्हटलं तर या गावामध्ये अजूनपर्यंत ही ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध नाही. सोबत तरुणांना जे आहे, आता गावातल्या रोगराईंना जे वृद्धजन आहेत त्यांना बऱ्याच दूर जावं लागते. आणि सोबत इथं जर आता महापूर जसा आला की एकदम मोफतमध्ये औषध उपलब्ध होणार आहे, ही चांगली बाब आहे. आणि गावातल्या लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काका नाव काय आपलं? रवींद्र दाभाडे. बरं, मला सांगा, आता रवींद्र दाभाडे काका, मला सांगा, आता ह्या गावात एकदम मोफत आणि माफक दरामध्ये आपल्या गावात औषध उपचार होणार आहे. सोबत वाहनांची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली. जर मोठा जर रोग आला तर त्याला इथून वाहनातून त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये एका ठिकाणी त्याला नेण्यात येईल. याबद्दल काय मत आहे आपल्याला? कसं वाटतं आता कसं आहे, आता आपल्या गावामध्ये हे जे शिबिर, एक छोटीशी कल्पना सर्वांनी मनात धरून हे उपस्थित केले आणि तरुणांच्या कानावर जेव्हा टाकलं तेव्हा त्यांनासुद्धा ही कल्पना पटलेली आहे. आणि मंगरुळे सरांनी जो प्रतिसाद दिला आणि त्यांचे जे डॉक्टर मंडळी आहे त्यांनी सर्वांनी जो प्रतिसाद दिला तो पाहून आमचासुद्धा उत्साह दुगुणित झालेला आहे. आणि एक संकल्पना अशी मांडू शकतो आम्ही तसा पांढरी गावात की केल्याने होते आहे रे, आधी केल्याचे पाहिजे, काहीतरी केल्याने काहीतरी होते. आणि यातून सर्व गावकरी मंडळींना पूर्णपणे लाभ मिळणार आहे, ही मला शाश्वती आहे. मोफत उपचाराची बातमी ऐकताच पांढरे गावात जे बाहेरगावून सुद्धा इथं लोक आले, नागरिक आले आहेत. सोबत गावातले सुद्धा नागरिक आले आहेत. आपल्या संघ एक आजी जुळलेली आहे. आजी, आजपर्यंत मला सांग, या गावामध्ये जसं की आपल्याला जावं लागत होतं, अंजनगाव सुरजीमध्ये जावं लागत होतं, पण इथं आज मोफत आणि माफक दरामध्ये तुम्हाला एवढी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. काय सांगू शकाल याबद्दल? होत होऊन राहिलं. आम्ही धन्यवाद म्हणतो, रामदेवाच्या कृपेनं धन्यवाद झालं. तरी इकडे पाहू शकता आपण, काय रोग काय आपल्याला काय वाटते असं? आता हे एवढा मोठा इथं स्त्रीरोगही सुद्धा साजरा होणार आहे, हृदयविकारवाले सुद्धा लोक साजरे होणार आहेत. म्हणजे जेणेकरून सांगायचं झालं तर एक प्रकारचं एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व काही वैद्यकीय सुविधा पुरणार आहे. आणि तेही इथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले डॉक्टर, तज्ज्ञ लोक जुळलेले आहेत. याबद्दल विशेष आभार आपण कोणाचे मानू शकता? डॉक्टर साहेबाचे आणि मंगळे साहेबांचे. तसे गावातले नागरिक लोक आहेत, त्या गावातल्या नागरिकांना जे की तळपत्या सूर्यालाही इथं त्याचा प्रकाशाचा प्रश्न विचारतात, ते लोक सुद्धा इथं आयोजक कमिटी आहे. त्या आयोजक कमिटीला आभार आपण काय म्हणू शकता? ते व्यवस्थित काम करून राहिले आणि चांगला पुढाकार घेतला त्या लोकांनी. तर श्रोते हो, आपल्या मागं सुद्धा पाहू शकता आपण, मोठ्या प्रमाणात गर्दी इथं जुळलेली आहे. आणि सोबत आपल्यासोबत आयोजक कमिटीचे धडधडते कार्यकर्ते जुळलेले आहेत, जे की त्यांनी एक छाप ठेवली गावात की मोफतमध्ये सुद्धा उपचार होऊ शकतो. काय का नाव सांगा आपलं, काय सांगू शकता? माझं नाव केशवराव रामकृष्ण राजनकर आहे. जर मला एक सांगा, आता हा जो एवढा मोठा इथं शिबिर घेतला तुम्ही, एक माफक दरामध्ये आणि सोबत मोफत उपचार होणार आहे, आणि आजूबाजू जर पाहिले, डॉक्टर लोक पाहिले, ते मोठ्या याच्यात रुग्णांना लुबळल्या जाते. काय सांगू शकाल, आता हे एवढा मोठा शिबिराची तुम्हाला संकल्पना आली, हे कशानं आली आपल्याला? इथं माझे श्रीकांत धावक त्यानं मला गाणं कल्पना टाकली की तुमच्या गावात शिबिर घ्यायचं आहे. मला भाऊ चांगली गोष्ट आहे, तुमची मला साथ मिळाली तर मी काही करू शकतो गावासाठी. त्यानं मला संकल्प दिला, त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम गावात ठेवलेला आहे. नक्कीच, जे की शशिकांत दादा मंगळे साहेब आहेत, हे युवा कार्यकर्ते आहेत. आणि युवा कार्यकर्त्यांनी आज दाखवून दिलं की रुग्णांची जी सेवा आहे मोफतसुद्धा होऊ शकते. आपण पुढे शशिकांत दादासुद्धा बाईट घेऊ. आपण इकडे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात म्हातारे लोक जुळलेले आहेत. आणि आज जर या म्हाताऱ्या लोकांना म्हटलं म्हणजे की कुठेतरी अंजनगावसारख्या, कुठेतरी अमरावतीसारख्या मोठ्या सिटीमध्ये जाणं, तेही सो खर्चानं जाणं, एवढं मोठं झेपू शकत नाही. आपण त्यांचीसुद्धा विचारून घेऊया. काय मला छान वाटते. तसं आता एवढं जे आहे या प्रकरणाबद्दल, आता गावात आजपर्यंत भूतो ना भविष्य असा कुठलाच शिबिर झालं नाही. या शिबिराबद्दल काय सांगता तुम्ही? शिबिर व्यवस्थित झाला म्हणून घेतले गावासाठी. फक्त मला लोकांचा साथ भेटला तर याचाच प्रकार करून घेतले. शशिकांत साहेब मंगळ सांगा असलं की मला कोणाचीच काही गरज नाही आहे. आपल्या संघ गावातील कार्यकर्ते सुद्धा जुळले आहेत. कार्यकर्त्यांचं आपण जाणून घेऊया. नाव सांगा आपलं पूर्ण. रफिक पठाण. तर आता जो हा पूर्ण इथं शिबिर जो झाला, हा शिबिर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या वतीनं आणि सोबत गावातील कर्तव्यदक्ष आयोजक कमिटी, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा आहे. आणि या गावात जर पाहिलं तर आतापर्यंत कुठलाही अशा टाईप फ्री ऑफ शिबिरमध्ये असं झालं नाही. काय सांगू शकता, ही जी प्रेरणा भेटली आपल्याला, कोणापासून भेटली आणि पुढे आपलं ध्येय काय राहील? हे जो केशवराव खानेरकर जे आहेत, ते जे एवढा जो अच्छा जो काम कर रहे हैं, वो बहुत अच्छा काम कर रहे हैं और आने वाले समय में भी ये अच्छा काम करते रहेंगे.
और जो भी राजकीय नेता थे आज तक के, इन्होंने आज तक के और कुछ भी नहीं करे। ठीक है, ये जो नई जो कमेटी है और नए जो अध्यक्ष है, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं और हमको सारे लोगों को इस बात की बहुत इतनी खुशी है कि बहुत खुशी है। और रही बात ये है कि अभी अपने गांव में एम्बुलेंस नहीं है, तो एम्बुलेंस की अपने गांव में सख्त ज़रूरत है। तो आने वाले समय में जैसा हमारा ये उद्देश्य रहेगा कि भाई हम ज़्यादा से ज़्यादा हमारे गांव में एम्बुलेंस लाने की कोशिश करेंगे। नक्कीच आता एक मोठा एक विषय इथं मांडला गेला आयोजक कमिटीने की आतापर्यंत गावात जो ॲम्ब्युलन्सचा विषय म्हणा ह्या सुद्धा